सर एक प्रश्न असा आहे, इकडे बोलतोय, इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जे आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार, कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. समजलं का की इकडे तिकडे बघत होतास तू? प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही. उद्धवजी एक प्रश्न आहे. थांब रे जरा थांब, कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते. पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. उद्धवजी जरा थांबा ना रे. त्यांना आडूतर दे, तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडूतर द्या, म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं. वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. उद्धव साहेब 2017 मराठी भाषा भवन सुद्धा अडून ठेवले. एक मिनिट, तुझा विचारून झाला ना मगाशी, जरा बाकीच्या पण विचारू. उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देत आहे, मात्र आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का? नाही, 1,500 रुपये असं तुम्ही म्हणत आहात, मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आहे. दोन्ही करणार, आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज, कारण मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंगांनी जाहीर केलं होतं, बरोबर आहे, म्हणजे त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं, पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं. म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायची, त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू.